हाय फ्रेंड, तर आज आपण ना कोबी आणि चणा डाळीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे तेल आणि कांदा, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि हळद घालून हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे घातली आहे मी चणा डाळ आणि त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि ही कोबी बारीक चिरून घेतली, तीही घालून घेतली आहे। त्यानंतर आपण ही ना चांगली सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोबी एकदम ना बारीक कट करायची, म्हणजे कशी छान अशी शिजली जाते। आणि डाळ इथे मी चणा डाळ ही 1 तास चांगली भिजवून घेतली होती आणि त्यानंतर इथे भाजीमध्ये वापरलेली आहे। आणि काही जणांना कोबीची भाजी ना आवडत नाही, कारण त्याला उग्र असा थोडासा वास येतो म्हणून। मग काय करायचं, कोबी कट करून ना आपण ही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची अर्धा तास, म्हणजे त्याला अजिबात असा वास येत नाही। कशी वाटली तुम्हाला टिप? तर आता ही ना मी भाजी फक्त वाफेवरती शिजवून घेणार आहे। त्यासाठी इथे आपण ही भाजी झाकून ठेवलेली आहे आणि आता पाहू शकता तुम्ही, इथे आपली ही भाजी ना 10 ते 15 मिनिटांमध्ये लगेच शिजली जाते आणि जास्त वेळ पण लागत नाही। तुम्हाला ही भाजी तर टिफिनमध्ये द्यायची असेल ना, तर झटपट अशी तयार होते। तर इथे आपली ही भाजी ना तयार झालेली आहे। त्यामध्ये मी घातलेले ओलं खोबरं, जर तुम्हाला नाही घालायचं असेल ना ओलं खोबरं तरीही चालेल। तर इथे आपली ही ना कोबीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा।